आदरणीय मनोहर दादा त्रिभुवन उतराई कशी होईल, कसं आपण यातून उतराई होऊ, या कृतज्ञ भावनेतूनच ही माझी विद्यार्थ्यांची एकमेकांना भेटण्याची, एकमेकांना मदत करण्याची, हे स्नेह संमेलन आयोजित करण्याची, शाळेचा ऋणनिर्देश कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्यक्त करण्याची सतत धडपड सुरू असते आणि त्या धडपडीचाच मी विनंती करतो आपल्या संघटनेचे अध्यक्ष विजयदादा ठुबे आपल्या नाही इहलोक सोडून गेलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढणं हे आपलं प्राथमिक आणि नैतिक कर्तव्य करतोय। सांगायला मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की एकाही आता तुमच्या ओळखीचे खूप लोक असतील, मोठमोठे साहित्यिक दिग्गज असतील, एकाच्याही प्रकाशनाला एवढी जनता, एवढी पब्लिक, एवढे रसिक, एवढे श्रोते मिळालेले नव्हते। त्या दृष्टीने मी सगळ्यात सुखी, आनंदी, प्राणी आता झालेलो आहे तुमच्या सहकार्याने, तुमच्या सहवासाने। आता यावर मी दोन गोष्टी अशा बोलतो। त्या दोन पुस्तकांची किंमत आहे 150 ऐकाची आणि एकाची 100 आहे। दोन्ही मी इथे स्टॉलवर ठेवत आहे। त्यातनं जोही निधी येईल तो आपल्या गिव्ह बॅक फाउंडेशनला मी आनंदाने देतोय। तो किती असावा हे तुम्ही ठरवायचं आहे। माझं असं म्हणणं की मॅक्झिमम माझ्याकडनं करून घ्यावं, जेवढं जास्तीत तिथला सेल होईल तेवढा निधी मी माझ्याकडनं तुम्हाला देणार आहे। त्याला जोड म्हणून माझ्या स्वतःचं पदरचं 10,000 रुपयाचा निधी गिव्ह बॅक फाउंडेशनला मी आत्ता देतोय, संयोजकांना मी देतोच इथं। तिसरं शेवटचं महत्त्वाचं, एका पुस्तकाची किंमत मी 100 ठेवली आहे। 100 अशासाठी ठेवली की आपण असं म्हणतोय शब्द शेकडा असतानाही 100 आपण म्हणायचे, शब्द शेकडा असतानाही 100 आपण म्हणायचे, ललनेची ती कटी केशवा कंबर आपली म्हणायचे। आता कुणाची कटी राहिलेली नाहीये, राईट। बेसिकली आय वॉज सिव्हिल इंजिनियर। मी मराठीमध्ये मॅट्रिकला महाराष्ट्रात पहिला आलोय म्हणून मी लिखाणाकडे वळालो। 2 वेळी मी सरकारी इंजिनिअरिंगचा राजीनामा देऊन एका समाजसेवेच्या अंगाने चालणाऱ्या LIC मध्ये मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत आहे। मी एकच मिनिटात सांगतो की प्रामाणिकपणा, इमानदारी, सचोटी हे आपल्या घरात 5वीला नव्हे म्हणत मी, आपल्या आयुष्यातले ते शस्त्र आहे, धर्म आहे आपला तो। प्रामाणिकपणाच्या बोटावर मी बोलून मी माझं मी विजयकुमार ठुबे, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय विद्यानिकेतन नाशिक या शाळेचा मी 1975 साली SSC सुटलेला मी विद्यार्थी। सध्याचा नाशिक धुळे
शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटनेचा मी अध्यक्ष आहे. शासनामध्ये मी सध्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये वर्ग 1 अधिकारी म्हणून काम करतो. यावर्षी म्हणजे 2017 साली महाराष्ट्र शासनाने जे महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन चालू केले होते, या विद्यानिकेतनला 2017मध्ये 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि त्यामुळे आम्ही या वर्षामध्ये सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा साजरा करण्याचं ठरवलं आहे. प्रत्येक वर्षी आमच्या या माजी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी गेट टुगेदर होत असतं. तसंच गेट टुगेदर या वर्षी आहे, परंतु हा 50 वर्षाचा हा सोहळा असल्यामुळे हा आम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 27, 28 आणि 29 जानेवारी 2017 रोजी ठेवलेला आहे. त्यापैकी आजचा हा दुसरा दिवस. या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येतो. आमच्या या माजी विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारचे प्रशासकीय अधिकारी आहेत. मग त्यामध्ये विभागीय आयुक्त, कलेक्टर, शासनामधील बाकीचे सर्व अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, बांधकाम व्यावसायिक, इतर व्यावसायिक या सर्व लोकांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामधील आमदार आणि खासदार ही सुद्धा आमची माजी विद्यार्थी आहे. आणि ही सर्व आमच्या माजी विद्यार्थी संघटनेचं भांडवल आहे. या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आम्ही जे काही विद्यार्थी 10वी नंतर या शासकीय विद्यानिकेतनमधून बाहेर पडतात त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही या ठिकाणी करत असतो. शासकीय विद्यानिकेतनचा बाहेर पडलेला जो विद्यार्थी हा त्याच्या क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी